नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमेषमानन्दविवल्लभम्। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत शिवेकरता उच्चारलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंद्य श्रीमंत भगवान श्री पंढरीरायाचे लढीवाळ प्रेमी भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा भंग असून या अभंगाद्वारे महाराज पांडुरंगाविषयीचा दृढ भाव साधकाने अंतःकरणात तो कसा धारण करावा, त्याची दृढता, ऐक्यता, एकाग्रता कशी असावी पहिल्या चरणात सांगतात. पांडुरंगी दृढ भाव, त्याच्याशी एकाग्रता, एकत्वाने, दृढत्वाने असलेली म्हणजे नेमकी काय प्रक्रिया दुसऱ्या चरणात सांगितली. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. ठीक आहे, प्रक्रिया सांगितली महाराज, पण फक्त चरण पकडून राहायचं का एवढंच का? नामदेव महाराजांनी सांगितलं नाही. वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम, हृदयात प्रेम असावं आणि मुखामध्ये तुझ्या नामाचा उच्चार असावा. बरं, किती वेळा? अर्धा तास, 1 तास, 2 आठवडे, महिने, 4 महिने. नामदेव महाराज म्हणले, देवा हे तुझ्याविषयीचा दृढ भाव आहे, तुझ्या चरणाच्या विषयीची निश्चितता आहे, एकाग्रता आहे, तुझ्या नामाचा उच्चार आहे, अखंडित प्रेम अंतःकरणात आहे. हाच नियम माझा जन्मोजन्मी चालला पाहिजे. बस नामा म्हणे केशवराजा आणि केला नियम चालवी माझा. हा नियम संत नामदेव महाराज ह्या अभंगात सांगतात. विठ्ठल प्रस्तुत अभंगाचं चिंतन प्रास्ताविक आरंभ करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा की आपल्या पुण्यनगरी अंतर्गत असलेलं हे वर्जे माळवाडी आणि येथे भगवान श्री पंढरीरायाची अधिष्ठान देवता आणि त्याच देवतेच्या नामावरती या परिसराचं, या वस्तीचं, या रहिवाशी नगरचं नाव पडलं विठ्ठल नगर. येथे तुम्ही सर्व भाविक भक्तांच्या सविद्यमाने सहकार्यातून, आपल्या एक विचारातून, आपुलकीतून, प्रेमातून, त्या भगवंताच्या संतांच्या विषयीच्या श्रद्धेतून हा महोत्सव गेली अनेक वर्ष म्हणजे 25वं वर्ष हे पूर्ण होत आहे. म्हणजे रौप्य महोत्सव आहे. याला भगवंताची कृपा आहे. माऊली श्री नाथमहाराज तुकोबार आदी करून संतांचा कृपा प्रसाद आहे. पूजनीय प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराज असतील, सद्गुरु स्वामी महाराज असतील, पूजनीय भाऊ बाबा असतील, नगद नारायण महाराज, पूजनीय निगमानंद बाबा, भागवत बाबा, पूजनीय शुक्ल भारती बाबा, अशा महान साधूंचा आशीर्वाद, पूजनीय आदरणीय आमचे गुरुबंधू संतोष भारती महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने, उपस्थितीमध्ये, सर्व गुणीजनांच्या सेवेतून आणि आपल्या सर्व दानशूर दातृत्व तुमच्या अंतःकरणात भगवंताने जे निर्माण केले त्यातून हा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव, हा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा होत आहे बरं का. आदरणीय आमचे नारायण महाराजही उपस्थित आहेत. आता इथे सर्व महाराज मंडळीच आहेत. कोणा संत जनाबाई, संत मीराबाई, हे का नाही?
असा दुग्ध शर्करा योग आहे. श्रोते सुद्धा भरपूर आहेत. बालगोपाळ आमच्या माता माऊल्या पुरुष वर्ग, त्यातले त्यात तरुण मंडळ आज कीर्तनाला आहे. प्रामुख्याने मला खरोखर तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहे. काय तरुण मंडळी कीर्तनाला रोज आहेत. वा वा, पुनश्च धन्यवाद देतो. नाहीतर आमच्या कीर्तनाला शक्यतो आम्हालाच म्हणते पलीकड सारखा. मलाच पलीकड कुठं सरते म्हणले हाय का उभा राहायला जागा. पण तरुण मंडळ कीर्तनाला तुम्हाला धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं संयोजन आहे खूप सुंदर. मृदंगाचार्य सुंदर आहेत, पीटी मास्तर सुंदर आहेत आणि संशिष्टी माता व्यवस्थित लागली. याला काही धक्का लावून हा नंबर 1 सिस्टीम करायचे. खाली वर कुठलं त्यांचं नाव नाही घेतलं तसं काय नाही. तुम्हाला धन्यवाद. आणि एवढा भारती बाबा तुम्ही एवढं संच जमवलाय. खरोखर एवढे गुणवान एकत्रित करणं एवढ्या शहरामध्ये उपस्थिती यांचं नियोजन हे सोपं नाही. आणि सुंदर आहे. सर्व वारकरी पंथातील त्याचबरोबर वारकरी संतांच्या आपुलकीची ही मंडळी. टाळकरी कसे असावे बरे का, आपल्या पूर्वजांच्या परंपरेला अनुसरून अनुरक्षून असावे तशा पद्धतीचे पोशाखासह अगदी सोजवळतेने. म्हणजे आमच्या पोटात आहे तोपर्यंत त्यांच्या ओठात आलं पाहिजे आणि यांच्या ओठात आहे तोपर्यंत त्यांच्या पोटातून निघलं पाहिजे. बरोबर आहे. आमच्या पोटात यांच्या ओठात तर यांच्या बोटात आणि हे सगळी एकत्रित आणायचे फक्त नोटात. बसलेल्यांना विनंती, टाळी अशी वाजवायची बरं का, एवढ्या रिंगणामध्ये झोप अलीकडे सुद्धा नाही आली पाहिजे. झोपीचं आणि टाळीचं इतकं वैर आहे. ज्याची टाळी चांगली त्याच्याकडे झोप अजिबात येत नाही. वैरच आहे असं. आणि टाळी का अशी वाजली आली. तुम्हाला हे काय काय औषध सांगत आहेत, कुठं काय करते काही नाही. फक्त टाळी जोरात ज्याची विठ्ठल विठ्ठल भजन असेल टाळी वाजवा, भजन करा. हे महाराजांनी आदराने सांगितले, लक्षात घ्या. लागून या पाया टाळी वाजवण्यासाठी
आपल्या सर्वांना प्रोत्साहित केले. लक्षात घ्या. कर टाळी बोला मुखी न काय नसतो. तर भजन असेल, विठ्ठल विठ्ठल भजन असेल, प्रमाणाचं चाल असेल, त्याच्यामध्ये टाळी मात्र व्यवस्थित वाजवायची. ज्याची टाळी व्यवस्थित कीर्तन संपेपर्यंत वाजती त्याचा झोपीचा काही संबंध नाही. एक सांगू का, आमच्या गुरुवरे वक्ते बाबांच्या भाषेत सांगतो तुम्हाला. वक्ते बाबा म्हणायचे, ज्याची टाळी जोरात वाजती ना त्याच्यावर झोप जळती. काय करते? झोप जळती. म्हणजे तिला खपत नाही. ती हे टाळी वाजवतोय, किती एकाग्र राहून ऐकत आहे, म्हणजे तिला बरं वाटत नाही. तसं आपण करत असलेल्या परमार्थाला अडथळा आणणारे जळले पाहिजेत, असा परमार्थ केला पाहिजे. विठाला विठाला अभंगाची प्रास्ताविक भूमिका तुमच्या समोर मांडतो. जगतवंदे जगद्गुरु श्रीमंत श्री संत नामदेव महाराज. बरं का, हा देह गेला काय राहिला काय परवा नाही, पण पांडुरंगाविषयीचा दृढ भाव अंतःकरणामध्ये तो असा जोपासायचा, असा धारण करायचा आहे की पूर्णत्वाने पांडुरंग परमात्मा जसं सुखरूप आहे त्या सुखरूपतेचा आनंद आपल्या जीवनात आला पाहिजे. माणूस मित्राशी मैत्री करत असताना त्या मैत्रीचं समाधान कधी मिळतं? त्या मित्राचं सर्वस्व आपल्याकडे येतं तेव्हा. बरं का, ज्ञान सुद्धा केव्हा कळतं? त्यांच्याकडचं आपल्याकडे येईल तेव्हा. संत केव्हा कळतात? संतांचा आचार विचार कार्य कळतं तेव्हा. भगवान परमात्मा केव्हा कळतो? त्याचं वेळ लागतं तेव्हा. आणि संसार केव्हा करतो? सगळं आयुष्य निघून गेलं तेव्हा. कळतच नाही. सगळं निघून गेलं का? बाबा नेता कामाला सप्त्याला. असंच आहे हे. तत्पूर्वी जो सावध होतो, बरं का, आणि थोडक्या सूत्रात सावधगिरी थोडक्यात आहे. बरं, जास्त नाही. आता बरेच जण काय म्हणतात आम्हाला सतत, महाराज तरुणांसाठी कीर्तनात सांगा, कीर्तनाला पोरच येत नाहीत, तरुणांसाठी कीर्तनात सांगा. संत वाङ्मय समग्र बघा, समग्र संत वाङ्मयाचा विचार करा. जेवढं तरुणांसाठी संतांनी वेळ खर्च करून त्यांच्या प्रतियोगितेसाठी, त्यांच्या भविष्याच्या प्रगती विकासासाठी जेवढं सांगितलंय ना, तेवढं कोणासाठीच एवढा वेळ खर्च केला नाही. आता गीता जयंती, त्याचे नामसप्ताह आहे. दत्त जयंती महोत्सव आहे, त्याचे नामसप्ताह आहे. आज तर दुग्ध शर्करा सुयोग आहे, या चंपा षष्ठी आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी आहे. आज भगवान श्री खंडेरायाची पूजा, आराधना, तळी भंडार हे सगळी विधीत. आज सकाळी सकाळी लहान लहान छोट्या मुलांना हा प्रसाद मेजवानी ठीक नाही, तरी उचलंय कोट कोट जे म्हणला 5 वेळेला म्हणलं की लगेच ते खायला मिळत. काय हे उग येऊ हे सहज साधलं. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे, तरुणांसाठी बघा, शैक्षणिक कालामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहे, ज्यांना शिक्षणाचे सध्या ध्यास आहे, जे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, मला शिकायचंय, मला शिकायचंय. गीतेमध्ये त्यांच्यासाठीच तर सांगितलंय, अभ्यास विनंत तुम्हाला छापतून धनंजय, अभ्यासच सांगितलंय ना. असा जर तू अभ्यास करशील ना अर्जुना, मला प्राप्त करून घेशील.
मग देव ज्या अभ्यासाने प्राप्त होते नोकरी प्राप्त होईना काय विठ्ठल. तो अभ्यास इतका विशेष सांगितला, लक्षात घ्या. ज्ञानोपरांच्या त्याच्यावरती गोड होऊया सुंदर विश्लेषण केलंय. समुद्राहून पायी चढू शकतो, विष पचवू शकतो, किंवा ब्रह्मतोकडे केले. काय करू शकत नाही तो अभ्यासाने. कारण अभ्यास तो कामाने, कारण अभ्यास तो कामाने, कारण अभ्यास तो कामाने, कारण अभ्यास तो कामाने, असाध्यते साध्य करिता साया, असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे कष्टाने प्रयत्नाने साध्य होत आहे. बर का, म्हणे ना जुनी परंपरेची रूढीगत म्हण आहे. प्रयत्न करिता वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मग वाळूतून तेल जर गळे तर सोयाबीन कशामुळे? प्रश्न आहे का नाही असा? सोयाबीनची काही गरज आहे का? पण त्याचा अर्थ असा आहे, वाळूचे कण रगडले तर तेल निघू शकतं. म्हणजे प्रयत्नात इतकी ताकद आहे. कळालं का? आणि 6 वर्ष आळंदीत राहून हरिपाठच पाठले होईन म्हणलं, लय गडबड करू नको. मग चाललंय हरिपाठ चाललाय का पळवून? करता येईल पाठ, त्याला काय होतं बघा. मी म्हणलं प्रयत्न करतो म्हणला. पहिला अभंग पाठ करायला जेवढा प्रयत्न केला तेवढा दुसऱ्याला प्रयत्न केला की पहिला विसरतोय. पाठ करीत नाही तर असं दिसत, पाठ करतोय मला. म्हणजे ज्याचे प्रयत्न करतो त्या प्रयत्नावर काय नाही, लक्ष नाही, हा त्याचा अर्थ आहे. आपलं लक्ष असलं पाहिजे. बरेच माणसं असे रस्त्यांचं तिथून रस्त्यावरच लक्ष नसतं. पार चुकल्यामध्ये मी तिकडच आलो असं म्हणते तर पुन्हा माघारी निघते. म्हणजे अपमान सांगणं नको, कशाला आलतो हे सांगणं नको. होतंय असं. पण प्रयत्न जर यथोचित असतील तर निश्चित जे साध्य ठरवलेलं ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे त्याची फळ. निश्चय असला पाहिजे. साधे लक्षात घ्या ना, या वृक्षाच्या मुळेत ना, वृक्षाच्या मुळ्यामुळे खडक असू द्या पाषाणाचा, पण त्याला सुद्धा छेदन करून त्याच्या शिरत्यात बघा काय त्यांच्या ठिकाणी प्रयत्न. हो, या झाडाच्या मुळेत ना, मुळ प्रमाणे मी पदरच बोलते, ओले मूळ भेद
मुळ सुद्धा त्या खडकात प्रवेश करता तो काय शक्ती. माणसं म्हणते हे मिळतच नाही ते मिळतच नाही. कळालं का? जे मिळण्यासारखं नसतंच आणि जी वस्तूच नसते ते मिळतच नसतं. आता वस्तूच नाही मला मिळवायची. एक जण म्हणला अमेरिकेतला आवडीने लोक ज्याला खातेत का तो पदार्थ मला लय आवडतो. म्हणजे सांग नाव. हे नाव नाही माहित म्हणला. आणि म्हणलं मग तुला ते खातेत कसं काय माहिती. मग काय उपाशी राहतात काय म्हणलं. अरे उपाशी नाही राहत खातेतच. पण मग तुला जर खाऊ वाटलं तर त्याचं नाव माहिती पाहिजे. बरं जाऊ दे म्हणला नाव नका का माहित नसला. तुला ते खाते ते जर आवडतंय तर तुला तिथं जायचं तरी ज्ञान असलं पाहिजे. आणि कशाला जाऊ भाऊ म्हणलं आपल्याला तर एसटीच करा ना. म्हणजे कसं काय करा ना. प्रयत्न केला नाही का एसटी जायचा कधी. गेलो म्हणला एकदा बस स्टँडवर जायचं होतं गावाला. गेलो म्हणला आणि ज्या बिघडलेल्या गाड्या नाही का पलीकडे डिपोतल्या त्याच्यातच जाऊन बसलो म्हणला. आणि 5 तास झाल्यावर मी ते पीटरला चिचरतोय म्हणला गाडी कस काय झाला ना. ते म्हणले तू का बसला वर जाऊन. म्हणजे आता जी नीट करायला बस उभी केली तिच्या जाऊन बसला. आता कशी जाईल ती सांगा. नाही नाही म्हणला जाईन ना पण. अरे म्हणला ही दुरुस्त झाल्यावर जाईन पण उद्या जाणार आहे. मग इथं रोग काय म्हणला चाललो घरी. मला सांगायचं तात्पर्य की आपण प्रयत्न करतो हे स्वयंस्फूर्तीने जर करत असलो तर त्याचं ज्ञान असावं. आणि जर तसं ज्ञान नसेल तर कोणाचं मार्गदर्शन असावं. हा गुरु विना भावा कैसा आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. मार्गदर्शक तरी व्यवस्थित असावा. नाही तर स्वयंस्फूर्तीचं ज्ञान असावं. कळालं का? अर्जुनाला मार्गदर्शक योग्य होता. लक्षात घ्या. आणि मी नेहमी सांगत असतो वेड्या डॉक्टर कडून औषधं खाऊन जगण्यापेक्षा शहाण्याकून खाऊन मेलेलं बरं. ज्याला कळतंय जो शहाणा आहे त्याच्याकडून खाऊन मरू द्या. ती एक वेळेला बरं. पण वेड्याकून खाऊन जर पुन्हा जर दुसरंच होत असलं तर उपयोगी का जगण्यात नाही. म्हणून शहाण्याचं मार्गदर्शन असावं. आणि केलेल्या मार्गदर्शनाचा विचार अंगीकारल्या प्रयत्नाचं आपल्याकडे धैर्य असावं. मिळत नाही का? मला दृढ भावाचा विषय सांगायचा आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज भगवान श्री पंढरीरायाच्या लढीवाळ प्रेमामध्ये, प्रेम छायेमध्ये, प्रेम संगतीमध्ये आणि आवडीने राहत असताना लक्षात घ्या. मला एक जणांनी कीर्तन झाल्यावर प्रश्न विचारला. म्हणजे महाराज आपला जन्म होतोय नामदेव महाराजाचा झालाय ते लगेच देवाजवळ आणि आपल्याला तर आयुष्याची आयुष्य मिळ लागला ना देवाजवळ जायचं. म्हणजे नामदेव महाराज कोणी कर आपण कोणी कर. आपण सत्याचे चप्पल ठेवीनात कुणाचे. आणि नामदेव महाराजाचं ना आपलं सूत्र जुळतंय म्हणला. नाही नाही नेऊन ठेवली म्हणला महाराज माघारी. काय आताची आहे ना ती. अरे पुढं जमत असतं काय असं नाही जमत. नामदेव महाराजांच्या अंतःकरणातला भाव लक्षात घ्या. नामदेव महाराजांची परंपरा लक्षात घ्या.
सामान्य विचार नाही, हा विशेष विचार आहे. जेव्हा कृतयुगामध्ये बघा भगवान श्रीहरी ध्यानस्थ असायचे, त्यावेळी त्याचं ध्यान करणारी हेच मंडळी होती. त्रेतायुगामध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्र म्हणून ही वानर सेना म्हणून होते. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणून तर हे सवंगडी म्हणून होते. आणि कलियुगामध्ये भगवान श्री पंढरीराया विटेवर उभे तर आज संत नामदेव महाराज चौयुगांचा भक्त नाम टाळी वाजवा, भजन करा. चारही युगातलं बरं का भगवंताचं सानिध्य भक्ती घडली. आणि लक्षात घ्या, नुसती भक्ती सानिध्य नाही, आले देवाबरोबर, राहिले देवाबरोबर, चालले देवाबरोबर, त्यांच्या मनाचा विषय. आताची माणसं कशी मनावर कीर्तनाला गेलं तर गेलं, बसले तर बसले, नाही तर उठले की निघले. माणसं मनानेच आहेत ना. आता इथं तरी मला इतकं समाधान वाटलंय, एवढी मोठी पब्लिक बघून. लोक कीर्तनाला येत नाहीत. एका गावात गेलो, कीर्तनालाच माणसं नाही. आणि मी म्हणलं सुरू झाल्यावर येते, व्याख्यान चालू झालं, कशी माणसं येणार. मी चौकदाराला 2-4 जणांना विचारलं, माणसं कशी येणार. ते म्हणले तुम्ही नाही का आणले सुरू. आता आपण ऐकणारे घेऊन येईल तेव्हा काय म्हणलं का लग्न आहे का काय वराड घेऊन जायला आता काय ऐकणारी संघ असते तुम्ही असं आहे. पण इथं सगळा संच रेडी आहे. आणि विशेष करून तरुण मुलं कीर्तनाला आहे. तरुण मुलांसाठी 1 लाख मोलाचा संदेश सांगतो, फक्त व्यसन करायचं नाही आणि काम केल्याशिवाय रिकामं राहायचं नाही. बहु देव कसा आपल्यापासून दूर जातोय. अहो जातच नाही, कष्ट करतो त्याला देवाला द्यावंच लागतं. आणि चुकीचा वागत नाही त्याच्याजवळचं देवाला ठेवावंच लागतं. असंही वरून खिशात किती माल टाकला आणि खालून फाटलेला कसा राहील. पैसे राहतील का जवळ. एक माणूस असा कदरून माझ्याकडे आला, म्हणला महाराज खूप मोठे मोठे पाहणारे म्हणला, सगळे दृष्टी जाणते सगळी पाहिली म्हणला, पण प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. आलं म्हणला सहज तुमच्याकडे एक प्रश्न आहे माझा. म्हणलं काय. म्हणला पैसाच खिशात राहिला म्हणला, याचं उत्तर सांगा. मी म्हणलो सोप आहे, याला काय करायची इतकं फिरायची कोणाला विचारायची. म्हणले काय, फक्त खर्चू नका. आणि म्हणलं हे मला घरी कळत होतं. म्हणलं मग कोणाला विचारायची काय, मला तेच कळत नाही. लोक जर जगायचं आणि वागायचं जर दुसऱ्याला विचारते, याच्यापेक्षा आणि त्यांचं आज्ञान सांगाव तरी कसं. विठ्ठल हे तुम्हाला थोडस अवघड वाटलं. एक जण म्हणला कीर्तनात तुम्ही सारखं टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवाच म्हणतात. म्हणलं मग आमचं कामच आहे सांगायचं, तुम्ही वाजवायची ना. म्हणलं मला सुधारणार कशी वाजवायची. म्हणलं सोप आहे, मी सांगतो. म्हणलं कसं, ह्या हाताने ह्या तोंडात आणि ह्या हाताने ह्या तोंडात मारित का काय. म्हणला मग आता टाळी कशी वाजवावी ही जर कळा ना तर अनेक काय सांगायचं समजून. आणि कुठं विद्यारण्य स्वामी, कुठं निश्चलदास प्रभू, तिथं अद्वैत सिद्धी, अद्वैत मकरंदन हे नाही वय. अर्ध्यातून कीर्तनच बंद होऊन कीर्तन करायला वाट लावायची.
साध्या साध्या गोष्टीत आणि सुलभ आहेत, सोप्या आहेत, ज्या लाभदायक आहेत त्या ग्राह्य केल्या पाहिजेत, हानिकारक आहेत त्या त्याचे केल्या पाहिजेत. ज्ञानोबा म्हणतात विदिते पाळी निषेधाते. जे चांगलं नाही, जे आपल्याला हानिकारक आहे ते फक्त टाळायचंय आणि जे आपल्याला लाभदायक आहे ते स्वीकारायचंय. हा संतांचा सिद्धांत आहे. आणि हे समजण्याकरता काही त्याला उंचीची मर्यादा, त्याला आयुष्य एवढंच असावं, तो गोराच असावा, काळाचा असावा, त्याला नाकच पाहिजे, नसावाच, असं काही आहे का? काही काहीच नाही. स्वच्छंदाने जीवन जगण्याकरता, स्वानंदाने जीवन जगण्याकरता फक्त स्वयंस्फूर्तीचं, स्वयंप्रवृत्तीचं लाभदायी ज्ञान सांगितलंय. ते संतांनी संत वाङ्मयात सांगितलं. तेच नामदेव महाराजांनी बालवयामध्ये अंगीकारलं. लक्षात घ्या, नामदेव महाराज म्हणजे सामान्य गोष्ट नव्हे. कळालं का? दृढ भाव सांगतो नामदेव महाराजांच्या अंतःकरणातला. वडील कुठेतरी गेले. आईने सांगितलं नामा वडील गावाला गेलेले, आता कपडे विकायला जावं लागेल. ऐकलेला विषय तुम्ही स्पर्श करतो. जातो आई. कुठल्या बाजाराला जायचं म्हणले? इकडे. ठीक आहे. नामदेव महाराज कपडे घेऊन गेले. विकायला बाजारात बसले. बाकीचे ओरडत होते, एवढं असं तसं त्याची माहिती सांगत होती. नामदेव महाराजांनी केलं भजन चालू. हे कपडे घेणार, कापड घेणारे जे गिरायक होतं ते जवळ जायचं. काय मीटर आहे? राम कृष्ण हरी श्री विठ्ठला केशवा माधवा. जाऊन दे म्हणले, काय मीटर आहे सांगा नाही, आणि कोणतं कॉटन आहे का टेरी कोटी हे बी सांगा ना. म्हणजे चला पुढं. एक कापड विकलं नाही. संध्याकाळी गट्टा बांधत भजनच चालू होतं. भजन करत करत बांधला, डोक्यावर घेतला, निघाले. असे थंडीचे दिवस, डोंगराळ रस्ता, रानमाळावर दगड पडलेले होते. सहज लक्ष केलं. भजन करता करता लक्ष गेल्याच्या नंतर नामदेव महाराजांना वाटलं थंडी वाजत नाही लागली, किती उघडे पडले, त्यांना आहे का काही. ते ऐकलं पुढं सगळं सोडलं आणि प्रत्येक दगडावर एक एक कापड टाकलं. बांधायचं होतं ते सुद्धा ठुलं नाही जवळ. आले नामदेव महाराज घरी. नामा आलास? कपडे विकले? सगळे विकले आई. पैसे बघू? हो, उधार दिले. तुझे आज इतके कसे विकले? तुझे वडील जाते तर 4, 2, 10, 20 कापड माघारी येते. तू सगळे ते बांधायचं विकलं. ती म्हणली बांधायचा घेणारा असा माझ्यासारखा हुशार कोण माणूस होता? म्हणजे गठ्ठा बांधायचा असं गेलं वाटलंच कापड असतं. ते सुद्धा घेतलं. हो, उधार दिले. पैसे 80 पुढच्या बाजार नक्की आणतो आई. तो दिवस गेला, रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी वडील आले. वडिलांना वृत्तांत कळाला. नामा इकडे कपडे आण नाही तर पैसे आण. कोणतं आणतो दोन्हीतून? तर घरात ये. बाहेर निघले. गेले तिथे. वाऱ्याने उडून गेलेले होते, काही पडलेले होते. कापडाला स्पर्श केला नाही. तिथला एक दगड उचलला आणि घेऊन आले. शेजारच्या रूम मध्ये ठेवला आणि बाहेरून कडी लावली. काय आणलं? पैसे आणले का कापड? नामदेव महाराजांना असं म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणले कापड नाही आणले, पैसे नाही आणले, पण ज्यांना दिलंय ना त्यालाच आणले नाही. ज्याला उधार दिले त्यालाच घेऊन आलोय. कुठे मग? ठीक आहे, खोलीत बंद केला जाईल म्हणून. उघडली कडी आणि पाहिलं तर दगड नव्हता, तो सोन्याचा दगड झाला. कशाचा? आणि नामदेव महाराजांच्या वडिलांनी नामदेवाचा हात पकडला आणि म्हणले म्हणशील कुणाला ग बसा. नामदेव महाराज म्हणले तसं नसतं, आपलं जेवढं आहे तेवढंच, बाकीचं माघारी. आता आम्ही जरी असतो तसं वाटून घेतलं असतं, कुणाला दिलं. नामदेव महाराज म्हणले जेवढं तेवढं घ्यायचं, मला परत माघारी नेऊन द्यायचं. माझा दृष्टांत संपला. भगवंताशी इतकं एकाग्र जीवन बालवयात झालं.
नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नामदेव महाराजांनी देवाला जीव घातलं हे तुम्हाला बहुश्रुत आहे. देवा जेवला पाहिजे. दररोज वडील येतात आणि जेवण करतात. आज मी नवीन आलो म्हणून जेवत नाहीत का? जेव्हा देवा तुम्हाला माझी प्रार्थना विनंती आहे. एकदा दोनदा तीनदा जेवत नाहीत देव. देवा जेवतो का कसा काय टक्कर घेत असतो. देव म्हणले जेवतो पण कोणाला सांगू नको. मांडी घातली देवाने जेवली आणि आपल्या अशी अंगठ्याने पेडा लावी काय सांगा इतकं रेटाची काय गरज आहे? तो भाव असल्यावर पुढ्यातून उचलीन ना. आपलं लेकरू खाय ना चॉकलेट इकडं तोंड करतो हे तिकडून दाखवतो. आपलं लय आवड आहे. पण नामदेव महाराजांनी देवाला जीव घातलं लक्षात घ्या. थोर प्रेमाचा भोकेला थोर घरी नाम्या सवे देवतीला घरी नाम्या सवे पाषाणाची मूर्ती थरथरा कापली टाळी वाजवा भजन करा. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली देवतीला घरी नाम्या सवे देवतीला घरी नाम्या सवे पाषाणाची मूर्ती थरथरा कापू लागली आणि जीव ती लागली नानासाहेब. नामदेवरायांनी देवाला जीव घातलं लक्षात घ्या. त्यातला प्रेम भाव दृढ भाव सांगतो तुम्हाला. नामदेव महाराजांचं बालपण हे जर देवाशी एकरूप आहे. आज किती वर्ष झाले लक्षात घ्या. संत नामदेव महाराजांची कीर्ती आहे जरा. संत नामदेव महाराज बाल वयात मोठे झाले. आपण मोठे झालो तरी मोठे नाही. आपल्याला सर्व काय लेकरावणी येतानेपणा चालला आहे. मोठे असलो तरी आपल्याला असं दुसरे म्हणतेत ना. आता काय काय तू माणसं 80 85 90 वर्ष होय ना तरी असे घराच्या अंगणामध्ये चटई टाकी देत आणि लहान हल्ल्या लेकराला कुकूची कोकेली. मग आपण म्हातारीमध्ये बघा बघा म्हातारी कसं बिघडलं. काय आता सांगा ना तुम्ही. हे हाय ते बोलतो मी खरं. माझं कीर्तन काही पाठ करून नसतं बरं का. हो जसं तुम्ही ढकलीत आणि तसं सरकत. बस एवढंच आहे. आपण मोठे झालो तरी मोठे नाही. ते बाल वयात मोठे झाले का? फक्त दृढ भाव सांगतो तुम्हाला. बाल वयात तो विद्यार्थी मोठा होतो. ज्याचं नामदेव महाराजासारखं एकाग्र चित्त झालं त्या तो विद्यार्थी बाल वयात सुद्धा मोठा होतो. IAS अधिकारी असेल, वकील, इंजिनियर, डॉक्टर काय असेल बाल वयातच होतो. पण एकाग्र झाला तर. नाही तर मोबाईल जर बघायला लागला बस सगळं हायती जाते. अहो एक पोरांनी तर त्याच्या पप्पाला बाहेरून आत येताना म्हणजे कुठली पाहुणी किंवा मला बरं झालं दोघंच आहेत आपण. तू एवढा कसा मोबाईल मध्ये वेळा झाला. तुझा पप्पा आहे मी. हा मला आता लक्षात आला. म्हणजे बघा इतकी माणसं बाजूला चालली. मला सांगायचं नाही त्या गोष्टीला वेळ दिला नाही त्या गोष्टीला एकाग्र झाला माणूस की सुखाच्या गोष्टीपासून निश्चित वंचित होतो. नामदेव महाराजांसारखा एकाग्र दृढ भाव धरला आपण ध्येयवादी झालो की साध्य प्राप्त झालं म्हणून समजा. हे प्रमाण तुम्ही आता सांगितलीत ना तीच प्रमाण एकाग्रतेची आहे. गीता, ज्ञानेश्वरी,
भागवत गाथा याच्यामध्ये सगळं सार सांगितलंय. लहान वयामध्ये त्यांनी अभ्यास कसा करावा आणि अभ्यास केल्याच्या नंतर दोन प्रकारचं ज्ञान, एक सद्गुरूंच्या करून उद्धारक ज्ञान आहे आणि एक उपजीविकात्मक ज्ञान आहे. ज्याच्याने उपजीविका चालू शकते असं बाह्य ज्ञान आहे, भौतिक ज्ञान त्याला म्हणतो. आणि आध्यात्मिक ज्ञान आहे ज्याने आध्यात्मिक समाधान मिळतं, मोक्ष मिळतो. कळालं का? मग हे भौतिक ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा एकाग्रतेची गरज आहे. बाप ग्रंथ गीता जो वदे प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जय ग्रंथ. भगवंताच्या स्वमुखे आपण त्यांनी सांगितलेली गीता आहे आणि त्याच्यात सांगितले अभ्यास योग येईन. हा अभ्यास योग आहे. जो जो जीवनामध्ये अंगीकारेल त्याला त्याला साध्य प्राप्त होईल. लक्षात घ्या. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. तरुणांनी आज्ञेचं पालन करून कार्यरत राहावं. प्रौढांनी जबाबदारी पाहत मिळेल तेवढा वेळ परमार्थासाठी द्यावा. आणि वयोवृद्धांनी केवळ भगवंत आणि संत आणि ग्रंथ यांच्याशीच नातं ठेवावं. चारही वर्गाला मार्गदर्शन करणारा हा वारकरी संप्रदाय. त्या वारकरी संप्रदायातले आद्य संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी नामदेव महाराज. पांडुरंगाविषयी कसा दृढ भाव असावा पहिल्याच्या देह भाव देह आत्मवारा काळी वारवा Bye.
तुमचं सर्वांसाठी बरं का. मी खूप छान म्हणल्या बरं का, आणि आनंद येतो सगळा. असू द्या. काय कुठं चालू होतं आपलं? हा, कात्रजो. नामदेव महाराजांनी हा दृढ भाव सांगितला, एकाग्रता सांगितली नामदेव महाराजांनी. लक्षात घ्या, संसारात सुद्धा लक्ष जर नसलं ना तर संसारातलं सुद्धा अस्ताव्यस्त माणसाचं वातावरण होतं. ते सुद्धा लक्ष द्यावं लागत. त्यात बी असं काही नाही लक्ष दिलं तर काही जुळत नाही बरं का. आपण जर लक्ष नाही दिलं तर घरातले आपल्याकडे सुद्धा लक्ष देत नाही. निदान घरी जाताना म्हणावं लागतं जेवायला नाही, असं काही सांगावं लागतं. नाही त्यांना काय कळा ना काय. मग गेल्याच्या नंतर नुसतं गेल्या म्हणायचं जेवायचं, हा जेवायचं. राहिले काही जवळ आता सगळं आम्ही केलेलं बनवून खाल्लं. अस्ताव्यस्त नको, कळालं का. नियोजन असावं माणसाच्या जीवनामध्ये. संतांनी त्यांच्या आयुष्यातला भौतिक समाधानाचा वेळ तुमच्या आमच्यासाठी खर्च केलाय, आणि अलौकिक समाधान त्यांनी सातत्याने आयुष्यभर उपभोगले. मी भौतिक समाधान म्हणतोय. संतांनी भौतिक समाधान वजा केले. आपल्याला परमार्थात सुद्धा भौतिक समाधान असावं. संसारातलं तर आपलं आपल्याला असावंच वाटतं, पण परमार्थात सुद्धा हा अशा अच्छा अच्छा असं चहा नाही तर कॉफी वगैरे दूध हे की नाही. एक जणांनी तर माझ्या शेजारी जेवायला बसलेला माणूस, चांगला बिचारा भजन पूजन करणारा माणूस आहे बरं का. आणि जेवण चालू झालंय आमचं जेवण मस्तपैकी. जेवणाचा वेद बासुंदी, कारण कीर्तनकारांनी एकदा तरी बासुंदी म्हणत जावं कीर्तनात. हो. आणि बासुंदीचं जेवण, आणि जेवायला बसल्याच्या नंतर तो म्हणतो, महाराज त्यांना थोडं दूध सांगा ना असलं तर थोडंसं वाटलं. अरे अशा 10 वाट्या दुधाच्या कमी करावं लागते, तेव्हा 1 वाटी बासुंदी होती. आणि बासुंदी समोर असल्यावर सुद्धा काय मागवतोय? दूध मागवतोय. मला हे उदाहरण याच्यासाठी सांगायचंय की संसारातलं तर भोगी जीवन त्याला असावंच वाटतं, पण परमार्थात असून सुद्धा त्याची इच्छा कुठे असती? भोगी जीवनाकडेच असते. म्हणजे बासुंदी म्हणजे तो उच्चतम अवस्थेच्या आनंदाला संगतीत असणारा सुद्धा त्यांनी काय मागितलं? दूध. मला हे सांगायचंय, माऊलीच्या सोहळ्यात गेला म्हणजे चांगली गोष्ट आहे, पण जर दिवस घरच्याला फोनवरच बोलत असला तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. हो. आता आम्ही ह्याच उद्योगात आहेत ना. काही तर नमुने आमचाच फोन घेतील. बघून द्या महाराज, मंडळीला बोलायचंय थोडं. वा रे वा, तुला मोबाईल नाही का? त्यात बॅलन्स नाही ना. काय म्हटलं मग टाकू का बॅलन्स? वा चिरण नसो. काय सांगायचं, लई गमतीता. येऊ का आता कुणाला तरी संग न्यावं म्हणजे यांना न्यावं लागत, नाही तर लई अवघड. कोणाचा कांदा, कोणाचं बटाटे, टोमॅटो, लिंबू, कशाला हात लावायचा नाही. आपण वारीला चाललो, सक्त ताकीद दिंडीत दिली. अजिबात कशाला हात लावायचा नाही. दिंडीत आलोच म्हणल्यावर एक जणांनी त्याच्या पुढे डोकं लावलं. हात नाही लावायचा म्हणला. आता बघ म्हणला काय युक्ती करतोय. ते गेलो, डाळिंबाच्या बागात गेलो, डाळिंब तोडलो आणि माझ्याजवळ येऊन बसलो आणि सोलायला लागलो. म्हणलं भाऊ कुठून आणलंय? तुम्हालाच आणले म्हणला. तू मलाच आणले म्हणलं. चांगले दिसले, आता काय करी सांगा ना. मी म्हणलं कमिशन मिळव, मी तरी काय करतो.
सोपे नाहीत माणसं. माणसं इतके हुशार आहेत, आता काय सांगायचं तुम्हाला. हे सगळे विज्ञानाने हात टेकलेत माणसा पुढं. इतके माणसं विज्ञानाच्या पुढे गेली. कळालं का? मला सांगायचं तात्पर्य, पण हे जे जे काही असेल त्यातून असमाधान निर्माण जर होत असेल तर ते हानिकारक आहे, एवढा विषय. नामदेव महाराजांचा दृढ भाव त्यांच्या सुखाला, समाधानाला, त्यांच्या एकरूपतेला, पांडुरंगाच्या सातत्य सानिध्याला कारणीभूत ठरला. म्हणून पांडुरंगी दृढ भाव. हा देह गेला काय आणि राहिला काय त्याची पर्वा नाही. लक्षात घ्या, हा किती सांभाळा तरी जाणार आहे. नासिवंत देह जाणार रटक. टाळी वाजवा, भजन करा. नासिवंत देह जाणार रटक. हा जाणार आहे. सांभाळला तरी जाणार आहे, दुर्लक्षित केला तरी सुद्धा काही जाणार आहे. पण आहे तोपर्यंत याच्यातलं अंगीभूत सुख जे आहे ना, ते परमार्थ क्षेत्रातल्या संत विचाराशिवाय नाही. विचारा वाचून न पविजे समाधान, असं स्पष्ट सांगितलं संतांनी. विचाराशिवाय समाधान मिळू शकत नाही. आणि म्हणून तो विचार फार महत्वाचा आहे. म्हणून लहान थोरांनी कीर्तन प्रवचनाचा संग करावा. कारण आयुष्यामध्ये दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. देवाकडे विनंती करण्याची सद्बुद्धी प्राप्त होती ती या विचाराने. कळालं का? कार्य करण्याचं धैर्य, सन्मार्गाचा अवलंब करण्याचा विचार ही याच्यातूनच मिळत आहे. हे सप्ताह कशा करता करतात आपण लक्षात घ्या. 2 माणसाने जर व्यसन सोडलं तरी सप्ताह आपला फलीभूत झाला. 2 माणसाने. आणि ही संधी आहे, सुवर्ण संधी आहे. कोणी माणसाने व्यसन सोडण्यासाठी ही सुवर्ण संधी प्रतिज्ञा करावी, आजपासून मी हे करणार नाही. बस त्याचं जीवन सोज्वळ झालं. लक्षात घ्या. बर, हे जेवढं जेवढं संत वाङ्मय असेल आणि वारकरी संप्रदाय आमच्यापर्यंत इथून पुढेही कार्यरत होणार आहे, तो सर्व जनहितासाठीच करतोय. कोणासाठी करतोय? जनहितासाठीच करतोय. मग ते प्रत्येकाने ते घेतलं पाहिजे. मग जर घेतलं नाही तर त्याचा पश्चाताप, प्रायश्चित्त ज्याची त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. आळंदीला जाऊन जर शिकला नाही, उपयोग नाही. घरी राहून काम केलं नाही, उपयोग नाही. शाळेत जाऊन अभ्यास केला नाही, उपयोग नाही. हे जीवनाचं नुकसान ज्याची त्यालाच काय करावं लागतं. म्हणून याच्यातला सद्विचार सांगत असताना संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, भक्ती क्षेत्रामध्ये मी दृढ भाव पांडुरंगाच्या विषयी इतका धारण केला की पांडुरंगाविषयी एकाग्रता माझ्या मनात. पांडुरंगी दृढ भाव आणि तो एकनिष्ठपणा, एक निश्चितता पांडुरंगाच्या विषयी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी अंतःकरणपूर्वक धारण केली. हाच दिलासा, हा संदेश तुमच्या आमच्यासाठी आज उद्बोधक आहे. आपण तो काय केला पाहिजे? स्वीकारला पाहिजे. आपण तो आपल्या मनामध्ये काय केला पाहिजे? ठेवला पाहिजे. थोडी तरी भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. हो, काय काय सकाळी आंघोळ करते पण गंध लावित नाही. बघा, आंघोळ करते, काय 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 करते, गंध लावत नाही. बर, काही गंध लावते तर आंघोळ्या करीत नाही. म्हणजे मी बघितलेले उदाहरण सांगतो तिथे, मला खोटं नाही सांगत. काही गंध लावित नाही तर आंघोळ करीत नाही, नुसतं चहा घेणार की निघाले. बघा, असे प्रत्येकाची वेगळी वेगळी हे. आणि काहीच असा नियम आहे, उठले की भांडण करते घरात, भांडण करणं त्यांचा नियमच.
आणि काही माणसं असे आहेत, उठले झोपीतून की घरच्याचे बोलणे खाणार. किती रे सगळ्या घरच्या म्हणा कोर लोळते, त्याला काही टाइम कळत नाही. रोजच असं आहे, ह्याच्यातच व्हायला गेले. कधी सुधारायचं, एवढ्याचे बोलणे खाल्ले, सगळ्याचं बोलून झालं ते म्हणतो 7:30 वाजल्या काय मला जागा गडी. म्हणले आम्ही आतापर्यंत बडबड करीत होतो, कुणी ऐकली म्हणला. म्हणजे तुला काही म्हणत नाही. हे म्हणला तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तुका म्हणे हाशिल नाही कानत, कुणाकडे आपण लक्ष देत नाही. म्हणजे कामाचा कंटाळा. विधी असा कुठला तर प्राप्त विधी, स्नान झाल्याच्या नंतर गंध लावा, देवपूजाने तर ज्ञानेश्वरीच्या 5 वेळा त्याचे 2 अभंग तरी म्हणावे. याच्यातलं काहीच येत नसलं तर निदान रामकृष्ण हरी तरी म्हणलं पाहिजे. हे नसलं, शिकलेलं असले तर त्यांनी ते निदान 5-10 श्लोक पाठ केले पाहिजेत. उठल्या उठल्या 5 वैष्णवाचे नाव घेतले पाहिजे, 5 पतिव्रतेचे नाव घेतले पाहिजे. ठीक आहे ना. आणि हे नाव घेतल्याच्या नंतर आपण 24 तासात आपल्याकडून हुकून चुकून झालेलं जे पाप आहे ते काय होतं, नाही होतं. कळालं का? आणि म्हणून ते नाव घेतले पाहिजे. उठल्या उठल्या एकाग्र व्हायचं. कराग्रे वसते लक्ष्मी, कराग्रे सरस्वती, कर्मुले गोविंदन प्रभाते, करदर्शनं समुद्र वसने दिव्य पर्वतस्तन मंडले, विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्श क्षमस्व मे. बलिर्विभीषणो विष्णू प्रल्हादो नारदो ध्रुव अशी यांचे नाव घेतली पाहिजे. षडे ते वैष्णव देशाम महापातक नाशन. हे वैष्णवांचे नाव घेतले पाहिजेत. अहिल्या, द्रौपदी, सीता, मंगोदरी, तारा, पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशन. हे नाव घेतले पाहिजेत. उठल्या 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 उठल्यात मुंडके पेरगडीने पाय मोडी. वा रे वा. कोणत्या देवाचं नाव आहे पण मला अंगातल्या. मला सांगायचं तात्पर्य, जे जे आपल्या हिताच असेल आणि जे जे सुखदायी असेल ते ते करा. हा नामदेव महाराजांचा संदेश आहे. आणि निश्चय असा असावा नामदेव महाराजांसारखा एकनिष्ठ. कुठली देवता असो त्या देवतेविषयी अंतःकरणात भाव असावा. अन्य देवतेची मानमान्यता असावी. प्रत्येक देवाला नमस्कार करावा, पण एका देवावर नितांत प्रेम श्रद्धा असावी. काय काही लोक सगळ्या देवाला येते आणि जे देवाचं दर्शन करते त्या देवाचं नाव सांगता येत नाही. धामाला त्याला जाणारी माणसं आहेत, त्यांना नुसतं विचारायचं आता कोणत्या देवाचं दर्शन झालंय. हो, त्या पत्रिका बघाव, म्हणजे त्यांना ते बघितल्याशिवाय सांगता येत नाही. आणि गावाकडे गेल्या एखाद्याने विचारावं कोणत्या धामाला गेलतात, आता का नाही ती महाराजालाच विचारावं लागेल. म्हणजे धामच ध्यानातून गेला. देवाचं तर पुढचं लाभच राहिलं. विठाला निश्चितता असावी, निश्चय असावा. भक्ती त्या देवाची करावी की ज्या देवाची भक्ती केल्याच्या नंतर भक्ती रूप जीवन झालं पाहिजे. आपल्याकडून नामदेव महाराजांसारखी भक्ती होत नाही म्हणून त्याला अनेक अंगाने भक्तीची लक्षणं सांगितली, अंग सांगितले. दान धर्म करा. काय करा? दान धर्म करा. दुसरी गोष्ट, आपण कोणाला तरी मदत करा. कोणी अडचणीत असेल तर सहकार्य करा. हे काही जमत नसेल तर निदान मनाने तरी कोणाविषयी, तर कुणी असला तरी त्याच्याविषयी काहीच मत्सर मनामध्ये येऊ देऊ नका. इतके सोपे सोपे पैलू संतांनी सांगितले. सोपे. पुण्यवान व्हायचंय, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. ज्याला गंगेचं स्नान करायचंय, गंगेचं स्नान व्हावं वाटतंय, आता ज्याला कुंभमेळ्यात चेंगरायचा योग नाही आला,
जे काही तिथं जाऊन चिंगरून आलेत ना, यांना घरी स्नान करून गंगेचं पुण्य मिळवायचंय. त्यांनी फक्त बकेट मधलं पाणी घेताना डोक्यावर पाणी टाकताना वाजे म्हणता गंगा गंगा टाळी वाजवा, भजन करा. सरळ आहे. स्नान करताना फक्त वाचनी गंगा गंगा म्हणा. सकळ दोष जाय भंगा. सज्जनाचं नाव घ्या, पुण्यवान होतय. गंगेचं नाव घेऊन स्नान करा, पाप जातय. गंगेची, यमुनेची व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु गंगावती कुशावती लोके नीलपर्वते स्नात्वा कनकले तीर्थ पुनर्जन्म विद्यते ओम पापोहम पापकर्मणां पापात्मा पापसंभवा त्राहि मां कृपया गंगे सर्व पापहरा भव. वाची म्हणता गंगा गंगा. झालं त्रिवेणी संगमाचं स्नान झालं. काय लागत आहे त्याला? ते जमत नसलं तर आपल्या घरात एखाद्या मुलीचं नाव गंगा ठेवा आणि आंघोळ करताना नुसतं म्हणा गंगे इकडे गंगे. तरी सुद्धा पुण्य लागल्याशिवाय आता ठेवतेत का गंगा नाव? आता उश्या मनकेचे आजार तितके वाढले. उशिरी नाही राहिला तर तक्या लावा लागतो आणि तक्या जवळ राहत नाही, उशिया जवळ राहत नाही. पण गंगा हे ना पावन करणार आहे. बरं, एखाद्याला ग्रंथ वाचता येत नाही, गीता गाथा ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा किती सोपं सांगितलंय बरं का. गीता 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 वाचीजी नाही पुनरावृत्ती तया नरा. नुसतं गीता गीता म्हणा. आता गीता जयंती आली, कळलं का? मग आता याच्यापेक्षा सोपं काय सांगायचं सांगा. पंक्तीला माणूस बसलेला शेजारी, त्याचा जीवलग मित्र त्याच्या शेजारी बसलेला. वाढणाऱ्याने पूर्ण पदार्थ वाढून झाले आणि जेवायला बसणार तेवढ्याच शेजारचा मित्र म्हणला, हे बघ तू माझा जीवलग आहे. म्हणलं हो. मला आता हे ताटातला घास उचलायचा आणि तोंडात टाकायचा कंटाळा सांगायला. आणि तो म्हणला मी कशाला आहे? अरे जीवलग माणसं त्याच्यासाठी असते. माझा उजवा जरी मला जेवण्यासाठी गुंतला असला तरी डावा मोकळा. यांनी तुला, यांनी मला. तो म्हणला याला म्हणते मित्र. त्यांनी 2 घास भरवले. तिसऱ्या घासाला म्हणला, हे बघ आता असं झालंय, मला तू घास भरवल्याला सुद्धा चावायचा कंटाळा यायचा. हा म्हणला मी जीवलग तुला कशासाठी आहे? म्हणून त्याने असा बारीक केला आणि बारीक करून असा भरायचा. 2 घास भरवले. तिसऱ्या घासाला म्हणला एक काम कर, मला आता गिळायचा कंटाळा आला. जेच उठला नळच दाबलं. तुला जगूनच देत नाही मला. आता तुला नुसता गिळायचा बी कंटाळा आला. याच्यापेक्षा सोपं सांगाव तरी काय? सोपं सांगाव तरी काय? याच्यापेक्षा सांगा ना तुम्ही. ग्रंथात त्या शास्त्रात किती कठीण आहे. आता मी मगापासून टाळी वाजवा म्हणतोय आणि मी नुसता तुम्हाला म्हणत नाही, मी सुद्धा वाजवतो. तुम्ही लक्षात घ्या. आमचे बाबा लोक नुसती म्हणते वाजवा, टाळ्या वाजवा. ती मागे बसलेले टाळी वाजवा. एक म्हातारा उठला म्हणला तू का वाजतो? बाबा खाली बसून तांब्याभर पाणी पिलं. तू का देवाचा साडू आहे का काय? कधी वाजतो? सोपं नाही. म्हणून अगोदर मी वाजतोय तेव्हा तुम्हाला सांगतो टाळी वाजवा. तरी काही काही वाजू नका महाराज. काय कमाल झाली. काय काय वाजवते, टाळी वाजवते पण तोंडाने काही म्हणणार आणि काही म्हणते तर टाळी वाजवणार. टाळी वाजवते ते म्हणत नाही आणि म्हणते ते
वाजित नाही. आता पंक्तीला जेवायला बसलं आणि फक्त ह्यानीच चलून द्या, तोंड उघडायचंच नाही. जमत अहो, याला उचलायच्या आधी तणाव होते. बरोबर आहे का नाही? बर, एखादा पेढे वाटायला आला, पेढे. आता जे म्हणतात का ते टाळ्या वाजित नाहीत ना. पेढे वाटायला जर एखादा आला आपल्या मंदिरात, प्रसाद पेढे, माणूस का बिना बिना इथं कसं दोन्ही जुळत आहे, इकडं ती म्हणतो हातरे असं करतो. तुम्ही सांगा ना, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. जेवत असताना हे महत्वाचं आहे आणि तोंड उघडणं महत्वाचं आहे. आणि तसं टाळी वाजवत असताना टाळी वाजवणं महत्वाचं आहे, भजनही करणं महत्वाचं आहे. कीर्तन असं फ्रेश, अगदी सुंदर सात्विक वातावरणात आहे. कोणालाही झोप येणार नाही असं वातावरण आहे. आणि भारती महाराज, मी आता कीर्तनात असं ठरवलंय, ज्याला कीर्तनात झोप येईल त्याला माझ्या संग न्यायचं. सोबतच नेतोय मी गाडी त्याला. मी असं सहज कीर्तन संपल्या एका माणसानं म्हणलं, झोपला होता तुम्ही माझ्या संग चाल. नाही हो महाराज, तुम्ही काही चरा वयाच्यात नाही, मी जागाच होतो. म्हणलं मी का पाहायला चाललंय का काय, तुम्हाला एवढी काय भीती वाटायला लागली? नाही म्हणलं तुमच्या संघ काही काय येताना कोणी काही. तुम्ही काय एका जागेवर असतात काय? आता एका जागेवर नाही, आता आम्ही सारखी फिरतो. म्हणजे तीन फिरे नाही म्हणून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये भविष्यातली वाटचाल जर सुखी करायची असेल तर लक्षात घ्या, हा निश्चय महत्वाचा आहे. आणि तो निश्चय नामदेव महाराजांनी विठुरायाच्या चरण संबंधाने जीवन ऐक्याचा चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, असं त्या चरणाशी ऐक्याचा भाव नामदेव महाराजांनी समर्पण केलं. देवा तुझे चरण सोडणार नाही हा दृढ भाव माझ्या अंतःकरणात आहे. आन तुझी पंढरीनाथा आन वाहिली. नामदेव महाराजांनी देवा तुझे आण घेऊन सांगतो. आन कोणाची वाहिली जाते? जो जीव लगय त्याची. कळालं का? आणि ती कधी वाहिली जाते? निकटच्या प्रसंगी. आणि आण वाहिल्यावर काय सिद्ध होतं? आता हे वाक्य खरं आहे. हे भांडण लागल्यावर नाही का म्हणत वा बरं आईची शपथ. समोरच्याने वाहिली तो आईची शपथ नाही, माझ्या नाही तुझ्या म्हणजे. शपथ वाहिली की ते वाक्य खरे हा निश्चय होतो. देवा तुझे आण घेऊन सांगतो. आणि शपथ वाहायला लावणारे जे ते कोणाची शपथ व्हायला लावित नाही. ज्याच्यावर आपला जीव प्रेम असतं त्याची शपथ. माही नगा देवराया देवराया काही वाढवा
बहु आवडशी जीवापासून जीवीची या जीवा प्रेम भावाची या तुझ वाचून केशिवा आणून आवडी अशा जीवलगांची आण वाहिली जाते. देवा तू माझा जीवलग आहे. म्हणून तुझी आण घेऊन सांगतो मी तुझे चरण सोडणार नाही. असा निश्चयाने परमार्थ केलेली ही संत श्रेष्ठ सगळी मंडळी. आणि त्याच्यातून तुम्हाला आम्हाला प्रबोधन एवढंच आहे, आपणही तसं निश्चयाने जीवन काय केलं पाहिजे, व्यतीत केलं पाहिजे. आपण मिनिटाला बदलतो, कळालं का? त्याचे दुष्परिणाम अनुभवतो, उपभोगतो, कळालं का? हे सगळं आपल्या मनोवृत्तीवर सगळा अवलंबून आहे. भागा आपण कसे त्याच्यावर आपलं संचालन सगळं आहे. कळा? बाह्य रंग प्रत्येकाला एकामेकाचा दिसतो, अंतरंग दिसतो का आपल्याला? दिसतो का? नाही. पण अंतरंग त्याला दिसतो. जाणवणी अंतर वर्त तसे, त्याला सगळं कळतं आपल्या अंतकरणात काय चाललंय काय नाही. आता प्रत्येक कीर्तनाला आलेले, कीर्तनाला बसलेले, आम्ही उभा राहिलेले, बरोबर आहे का नाही? आता बसलेले उभा राहिलेले सगळे, आता तुमच्या अंतकरणातलं काही मला सांगता येत नाही, पण मी तुमच्या खिशातलं सांगू शकतो. कोणाच्या खिशात किती पैसे आहेत, कोणाच्या खिशात काही सांगू शकतो. पण फुकट सांगून वेळ वायाला घेणार, सांगितल्यावर ते द्यावं लागत. सांगितलं तर काय ते देऊन टाकायचं. मी जर म्हणलं हरी महाराजांच्या खिशात 5,000 रुपये, त्यांनी ते 5 निघले ना देऊन टाकायचे. म्हणजे त्यांच्या आता नाही तर खिशात तेवढी. एक उदाहरण सांगितलं, पण बसलेल्यापैकी कुणाच तरी मी सांगू शकतो, बरोबर आहे का नाही? असं कीर्तना सांगतो. तिकडे गावाकडे झालेलं उदाहरण मी असं म्हणलो, ते एक म्हातारे बाबाजवळ बसलेले, कशाला भांडणाचा कळ करता म्हणली महाराज, कुणाचा झोपायच टाइम झालाय. म्हणलं तुमचे नाही सांगत बाबा, तुम्ही नका. माझ्या तंबाखूच्या पिशीत तेवढेच 7 रुपये म्हणला, जास्त नाही. मला सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या, अंतकरणाशी जोडलेला जो आहे तो भगवान आहे. आपण बाह्य दृष्टीने या बाह्य जगाशी संबंधित वावरत असतो. कोणाकडे काय, कोण कसं आहे, कोणाचं नाव काय, काय संबंध आहे. पण देव अंतकरण, म्हणून नामदेव महाराजांनी हेच भगवंताला देऊन टाकलं बर का, निश्चयाने दिलं. देवा तुझं नाम मी मुखाने सातत्याने येईन, वदनी तुझे वदनी मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम. तुझं नाम मी सतत माझ्या मुखामध्ये ठेवील, कळालं का? वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम. दोन्ही अवस्था सारख्या. संसारामध्ये सुद्धा आवडते व्यक्तीचं नाव सारखं मुखात असतं. कोणाला लेकरू, कोणाला पत्नी, कोणाला वडील, कोणाला पती, कोणाला भाऊ, जे आवडेल संबंधित त्याचं नाव मुखामध्ये असतं. कोणाला मित्र आवडतो, झोपेतून उठला डोळे उघडली त्याला फोन आवडीचा आहे.
जेवायला बसला त्याला फोन आवडीचा आहे, कुठं जायचं असलं फोन आवडीचा आहे. आवडीच्याचं नाव सतत स्मरणात आणि मुखात असतं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, माझ्या आवडीची देवता देवा तू येस, आणि हृदयात अखंड प्रेम आहे. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. देवा तुझे आन घेऊन सांगतो, मला तू सोडून या जगातलं काही नको. हा भाव ज्याचा झाला ना, दुरी नाही देव त्याला. देव बाजूला नाही, कळालं का? आणि आपल्याजवळ जो आहे तो कळण्याकरताच हा परमार्थ आहे सगळा. आज मी देवाच्या दर्शनाला गेलो तर पाहिलं भगवान श्री खंडेराया बरे का, आणि माता माळसादेवीचे काय बनवलं होतं छान. आणि दर दिवस तुम्ही हा भगवान परमात्म्याचा शृंगार तुम्ही नाविन्यपूर्वक करत आहात. खरोखर शहरात परमार्थ करत असताना आवडीने परमार्थ केला जातो आणि ठराविक वेळेमध्ये वेळ देऊन तेवढी ती आवड त्या कृतीद्वारे व्यक्त केली जाते. कळालं? गावाकडेही परमार्थ करतात, तसं नाही करतात मी नाही म्हणत नाही, पण इतका वेळ असं शृंगारीत हे असं अजिबात नसतं. तसं काही एखाद्या जरी शेतातून फुलं आणायचे सांगितले का, त्याला मंदिरात आल्यावर लक्षात येतो आणायचे सांगितले. म्हणजे ते एवढं काही तिथं नीटुब्यात खेळ नसतो एवढा, बरं का? हा करत नाही तसं नाही, करतात. म्हणजे संसार जसा करतात ना तसाच लोक परमार्थ करतात. आणि म्हणून परमार्थातलं जे श्रेय आहे ते श्रम घेऊन सुद्धा तसं श्रेय मिळत नाही. या महात्म्याने तुम्हाला आम्हाला सर्वांना अनुभवाने दिलेलं आहे, त्या अनुभवातलं हे आपण मिळवलं पाहिजे. पूजनीय शुक्ल भारती बाबा असतील, लक्षात घ्या आज त्यांनी किती वर्ष झालंय त्यांचं अविरत जीवन परमार्थासाठी व्यतीत केलंय. धामाला पायी जाणं एवढी मोठी क्षमिका साधना आहे ती, लक्षात घ्या. आजही सातत्याने भगवंताचं नाम मुखामध्ये, आणि अशा महात्म्याचे आशीर्वाद तुम्हाला संघ साधलेले 25 वर्ष या नामसप्ताहाला लाभले. भाग्यवान आहेत आपण. हे भाग्य आपल्याला प्राप्त झालंय एका वरिष्ठ महात्म्याने, आणि वरिष्ठ महात्म्याच्या संगतीमध्ये जे ज्ञान प्रबोधित केलंय, आणि तेच तुम्हा आम्हाला मार्गदर्शनाने देण्यासाठी सातत्याने 25 वर्ष संगती ठेवली. हे निष्काम कर्मयोगी महात्मे लक्षात घ्या. हे संत महात्मे वरिष्ठ आहेत, लक्षात घ्या. यांनी निष्काम भगवंताची सेवा केली, आणि त्या सेवेचा प्रसाद तुम्हाला आम्हाला आशीर्वाद रूपातून ते सातत्याने देत आहेत. मग भारती बाबांचे थोर मोठे उपकार आहेत. काय सांगू संतांचे उपकार. निरंतर जागविते आपल्या सेवेला त्यांच्या आशीर्वादाचा प्रसादाचं हे फळ आहे. नाहीतर प्रसाद आशीर्वाद देणं पुष्कळ आहे, लक्षात घ्या. पण अनुभवातला आशीर्वाद आणि अनुभवातला प्रसाद कुठे? परमार्थातला अनुभव वेगळा, संसारातला अनुभव वेगळा. कळालं? म्हणूनच लग्न समारंभ झाल्यावर वधूवर आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या सगळ्या मंडळीचं दर्शन घेतात, आणि दर्शन घेतल्याच्या नंतर ज्यांचं दर्शन घेतलं जातं ते आशीर्वाद देतात. आता आमच्यासारखंच होणार.
दुसरा काय आशीर्वाद आहे? दुसरा काय सांगा ना तुम्ही. आता बा ते सुद्धा म्हणते बर होऊन द्या, त्याच्यासाठी चालू काय ती बी खुश असते ते. आणि मग वर्ष 2 वर्षांनी यांच्या भेटी गप्पा सुरू झाल्या आणि मग म्हणते तू म्हणला होता तसंच आहे. मग कसं असतं? तसंच नसतं, तसंच असतं ते. मला सांगायचं तात्पर्य की तो आशीर्वाद, पण संत महात्म्यांचा आशीर्वाद, तो अनुभवी आशीर्वाद तो वेगळा. लक्षात घ्या, या सकल संत मांद्याळीचा विचार किती ऐक्य. बघा, आद्यगुरूंनी सांगितलं, ज्ञानोबरायांनी ते सांगितलं, नाथांनी, तुकोबरायांनी, नामदेव महाराजांनी. कधी विचार भिन्नता नाही, मत भिन्नता नाही, ऐक्य सगळ्यांचं. संसारात आहे का तसं? संसारात 6 माणसं 4 माणसं आहे, तो त्यांचं एकामेकाचा जमाना. जाऊन 4 आणि 6 माणसं ज्यांना आयुष्यभर बरोबर राहायचं, त्या पती पत्नीचं तरी जमत आहे का? अनुभव वेगळा आहे, त्यांचं जमणं हा कार्यकाल वेगळा आहे, आणि त्यांच्या एकामेकाचा विश्वास असणं हाही भाग वेगळा आहे. पण नाही, सगळं विभाज्य आहे. मंडळीला तिखट आवडतं तर मालकाला सपक आवडतं, मालकिनीला गोड खावं वाटतं तर मालकाला तिखट खावं वाटतं. खाण्याच्या बाबतीत आवड तशी, कपड्याच्या बाबतीतही आवड तशीच. यांनी सांगितलं का ते कापड चांगलं आहे, तिने म्हणा हे त्याच्यावर टिपके पुढे आणि ती म्हणली का हे शर्ट कापड आहे ना, हे शर्ट तुम्हाला इतका सुंदर हा इतका खराब, म्हणजे दुकानात सुद्धा यांचं जणू. म्हणून मालकाने ठरवलं, म्हणलं मला काय आणायचं असलं मी स्वतंत्र जाणार, तुला काय आणायचं असलं तू जायचं. मग आता काही कुणी कुणाला बोलायची गरज. ते गेलो आणि 5,000 रुपयाचा बुटच घेऊन आलो. आल्याच दारात काय आणलं, काय तुम्हाला पोर पण आलंय, तुम्हाला कुठे शिबूट असला असतो, तुम्हाला पटतो का? म्हणले मला बरा दिसतो, माघारी नेऊन द्या. असं ते गावातले लोक तसंच फिरलं माघारी गेलं. दुकानदार दरावा म्हणला पैसे माघारी द्या. म्हणजे आवड सुद्धा काय एक नाही, वेगळी वेगळीच नाही. त्याने बिचाऱ्याने माघार घेतला, पैसे दिले, पण तू तळतळ करायला लागला, एवढ्या मागाचा बूट नेमका कशाला आणला? म्हणला मंडळीला आवडा ना. म्हणला दारातून आत येऊनच दे ना. काय करा? पुन्हा 6-7 महिने गेले, वेळ गेला 6-7 महिने, आणि हे पुन्हा त्याच दुकानात गेलं. दुकानदार ते त्यावेळेचा बूट आहे का? म्हणले आहे ना राव, तितका भारी बूट कोण घेते दुसरं, तसाच ठेवलेला आहे, दे बरं म्हणले. बूट घेतला, पायात घातला, पैसे पुन्हा तेवढे दिले. म्हणले का भानगडे, पहिल्यांदा नेमताना तुमच्या मंडळीला आवडला नाही, परत आणून दिला, आणि आता पुन्हा तोच बूट घेऊन चाललात, म्हणजे मंडळीची आवड बदलली काय? म्हणले नाही, मंडळीच बदलली गेली. काय मंडळीच बूट माघारी आहे का? मत ऐक्य आहे का सांगा तुम्ही? पण जयाने घातली मुक्तीची आणि मिळविली मांदी. समग्र वैष्णवांची मांदी एकत्वाने, एक विचाराने, एक मताने ज्यांनी केली, लक्षात घ्या, ते सगळे हे महावैष्णव. एवढं तरी त्यांच्यात एकमेकाचं विभाज्य असावं. आपला सप्ताह करायचा म्हणलं तर आता इथला सप्ताह मला खूप सुंदर वर्णनीय आहे. काय विचारवान मंडळी सगळे, आणि जे जे जबाबदार प्रामुख्याने प्रधान मंडळी ते सगळे समोर बसले. आवड आहे तुमच्या ठिकाणी, नाही सप्ताह सुद्धा एक मत नसतं. हा, मीटिंग बसल्यावर बघावं का गंमत त्यांची. एकान म्हणायची बाबा घ्या, एकान म्हणायची ते बाबा घ्या. त्यातला एक उठून उभा राहिला, म्हणला 8 दिवस 8 आणूस तर एकच ठाणार. अशा मीटिंग होत्या माझ्याकडे. असे 32 आहेत. मला तेच भारती बाबा आम्ही ह्याच्यातच सारखे एकच म्हणले, झिंजेत नको, काही नको, काही नको.
कोणी अर्धी कोर वाढली आपला खाई मंदिरात बघा सप्ताह. काही त्याच्या पुढचे नमुने काही म्हणजे नुसतं बरं येणार वाजीला म्हणतो. असं असतं का कुठं नाही. पण या संत मांद्याळीकडे पहा, या सगळ्यांचा विचार, सगळ्यांची साधना, सर्वांचं हे संत साहित्य, संत वाङ्मय, सर्वांचे विचार आणि सर्वच संतांना तुम्हाला आम्हाला सर्वांना सुखी करण्याची तळमळ. सगळ्या संतांना आपल्याला सुखी करण्याची तळमळ आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हा वारकरी संप्रदाय सतत जनसमाधानाच्या कार्यासाठी कार्यरत आहे. भजन करा विठ्ठल म्हणून आपण त्यांचे विचार ग्राह्य केले पाहिजे. आपलं कल्याण करून घेण्यासाठी बस एवढाच विचार संयुक्ती. अंतःकरणातलं प्रेम भगवंताच्या विषयीच असावं, त्याचं नामचिंतन असावं. सोपं सांगतो तुम्हाला, सोपं. आता कसं भजन करायचं, कसा आपला इथून पुढचं आयुष्य कालक्रमण करायचा. आता कीर्तन संपल्यावर आपण सर्व आपल्या आपल्या घरी जाणार आहे. जाणार आहेत की नाही? काहीच राहणार आहे. सगळे आपल्या घरी जाणार. घरी गेल्याच्या नंतर आपण झोपणार आहे बरे का. नाहीतर काही काही अंतरून टाकून आले असतील. दहीचे डोकं खाल्लं की गेल्या गेल्या अंग टाकून पहिली सावध असते. मग गेले ना आपण झोपायचं. तेवढ्या वेळेतला नियम सांगतो तुम्हाला. आपण अंतरुणावर अंग टाकत असताना एवढंच करायचं, फक्त 11 वेळेला रामकृष्ण हरी या नामाचा जप करायचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, आणि अंग टाकायचं. 11 वेळेस म्हणत असताना श्री पांडुरंग परमात्मा साहेबांच्या प्रतिमेकडे एकरूप होऊन 11 वेळा जप करायचं, झोपायचं. बघा. आणि उठल्या उठल्या पुन्हा असाच एकाग्रतेने असाच नियम करायचा 11 वेळेस. बरोबर. 11 वाजले आहे 10. अहो हे तरी तुम्ही लावून ठेवलंय. मला तर एका गावात एका माणसाने माझा फोन नंबर गेल्याच मागितला. म्हणलं दुसरं कीर्तन येतंय का काय नव्हतं. घ्या बाबा म्हणलं. सांगितला नंबर, तिने लिहून घेतला आणि कीर्तनात बसलं ते समोरच. बरोबर 11-10 मिनिटं कमी असताना लागलं मिस कॉल द्यायला. मी म्हणलं 3 वेळेस कसं काय फोन वाजवतोय, पण ते बघितलं ना मी. माझ्या लक्षात आलं नंबर ह्या माणसाने घेतलेला आणि फोन हेच लावित आहे. मोबाईल काढला, बघितला आणि मग ते हाताने खुणायला लागलं. 10 किती सांगितलं तर पगार तेवढाच 10. घ्या. मग लक्षात आलं की आपला टाइम संपला. चला कुठं चाललं होतं आपलं. पाठपर्यंत सोडित नाही मी काकड्यावाली असतो. तुम्ही काळजी करू नका. सकाळी उठल्यानंतर फक्त 11 वेळेस नामस्मरण करा. झोपण्यापूर्वी 11 वेळेस करा. आणि असा नियम उर्वरित आयुष्यात अखंड धारण करा. वेगळा परमार्थ करायची गरज नाही. तुम्हाला फायदा सांगतो. त्याचं नाव घेऊन झोपल्याच्या नंतर सकाळी उठवायची जबाबदारी त्याची. आणि नाव घेऊन झोपल्यामुळं पुन्हा रातभर कुणाही त्याला हात लावायची ताकद नाही. कारण देव म्हणून माझं नाव घेऊन झोपलेला आहे. कळलं. आणि उठल्या उठल्या नाव घेतल्याच्या नंतर पुन्हा दिवसभर धक्का लागायचं काम, मागे पुढे उभा. मग असा नियम जो धारण करीन त्याला परमात्मा सगळी समृद्धता प्रदान करेल. आता पुन्हा यदा कदाचित कधी सुयोगाने
सुदैवाने योग आला आणि सहज माझ्याकडून विचारण्यात आलं तर विठ्ठलनगर वारजेमध्ये किती लोकांनी हा नियम केला. तर मला वाटतं कीर्तनाला आहे तरुणापासून बालवयापासून वयोवृद्धापर्यंत सर्वांची बोटवर जमतेल. आम्ही सगळ्यांनी हा नियम धारण केला तर सप्ताह आपला 25वा झाला. आम्ही महाराज आम्ही काही कीर्तन रंगवायची तुम्हाला उगाच भुलवायचं पुन्हा पुन्हा गुंगवाय असल्यातला कार्यक्रम नाही आमचा. जो तुम्ही आपल्या प्रेमे म्हणून कीर्तन करत राहायचं, हसत मजात चालायचं. नाही तर या अशा क्लिपात बना मोबाईलवर टाका अमकच करा तमकच करा आणि ऐसा आणि व्हायचा. हा कशाला करतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण. ज्याचा देव सखा झाला देव सखा जरी अवघे विश्व कृपा करे. काय करायची. देव सोबत असल्यावर संत सोबत असल्यावर काय कोणाची गरज नाही. म्हणून हा एवढाच नियम भगवंताला हात जोडून आज चंपाषष्ठीच्या या शुद्ध मार्गशीर्ष षष्ठीच्या दिवशी आणि प्रार्थना करायची. देवा एवढाच नियम. नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवे माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चरणी समर्पण करतो. आणि आजच्या कीर्तनासाठी खरोखर आनंद समाधान वाटलं आपल्या सर्व उपस्थित जनांकडे पाहून. आणि सर्व टाळकरी वृंद गुणीजन खरोखर समाधानकारक शिस्तप्रिय अगदी लक्षात घ्या. आणि उभा राहणं सुद्धा स्टेनिंग सरळ आहे. नाही तर बऱ्याच सप्त्यामध्ये मागून लाकडं बांधलेली लोक रेललेली लय राडी लय अवघडी. काय काय तो मन पवायला आधीच बोलून घेतली की मागू का बांबू बांधलेले. म्हणजे का टेकायला इथपासून सुरुवात असती. किती सुंदर आहे. म्हणून गायनासाठी सुद्धा त्या सर्व माता भगिनी त्याचबरोबर भागवत बाबाची भारती बाबाची मुलगीच आहे बरं का संगीताताई म्हणायचं. ही लहानपणापासून या दोन्ही महात्म्यात परिसरामध्ये सगळीकडे भजन करत करत आशीर्वादाने तिचा भाऊ असेल माऊली पुन्हा ते सर्व महाराज मंडळी नाळकर महाराज आपले श्री हरिभक्तपरायण विष्णू महाराज चाल त्यांनी सुंदर गायली लक्षात घ्या. त्याचबरोबर लक्ष्मण महाराज प्रदीप महाराज ओंकार महाराज नंदिनी सांगळे महाराज दिनाथ पानसंबळ महाराज महादेव गायकवाड महाराज आळंदीकर सर्व मंडळी टाळकरी वृंद. त्याचबरोबर आमचे जिवलग श्री हरी महाराज बरं का. हरी महाराजांचं सुद्धा प्रत्येक संस्थानाच्या महाराजाशी संस्थांशी अगदी प्रेम आणि भराचा संबंध आहे. जिव्हाळ्याचं नाते सर्वांशी. कोणी महात्मे संत महात्मे परंपरेची भेटली की खुश असते आणि सेवा करायची सेवा भाववृत्ती. ते बरोबर आपल्या देवाचे पुजारी ते हरिभक्तीपरायण सीताराम महाराज हिंगे बरं का. त्यांचं तर प्रपंच पार झाला आणि आता परमार्थ सुद्धा हे भाग्यवानालाच मिळते महाराज. हे सोपं नाही हो. नाही तर काय कायचे अंग मोकळे केले लेकरं खेळू केली खांद्यावर उतरले की डोक्यावर बसतो डोक्यावर खांद्यावर बसतो. सोपं नाही. आणि दोन्ही खाली उतरले केस उडीते पण त्यांना घर सुटत नाही. पण खरोखर योग्य आहे का तर शुक्ल भारती बाबांची कृपा. तर प्रामुख्याने चोपदार सुदाम बाबा पुन्हा विनेकरी आदेश महाराज बाबांच्या सानिध्यात असते लक्षात घ्या. तसेच
वर्षभराचे हार देतात का हे भागवत शंकर हिंगे. वा वा, धन्यवाद बरं का या भक्ताला. मंदिराची सजावट ज्यांनी केली असे रवींद्र अडाले, अनिल पारगे, वा सुंदर आहे. आणि या सप्ताहासाठी बरं का किंवा या मंदिरासाठी ज्यांचं सुंदर असं सर्वांना आपुलकीने संचालन करत आहेत संस्थापक अध्यक्ष संजय रामकिसन हिंगे व सयात देवस्थानचे खजिनदार रोहिदास पुंजा हिंगे यांनाही विनम्र अभिवादन धन्यवाद देतो. असंच गोड हे संचालन पुढे चालत राहावं. हा कीर्तन सौजन्य सांगायचं ना कसं आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या बरोबर सीता मातेच्या शोधा करता जात असताना सगळ्यात प्रामुख्याचं काम कोणाचं आहे? हनुमानजीचं. बरोबर आहे का नाही? आणि बाकीच्या सगळ्यांचं संग सानिध्य कार्य सगळ्यांचं, पण प्रामुख्याने कोणाचं आहे? हनुमानजीचं काम आहे. हे तर बरोबर आहे ना. तसं मला इथं यायचा सुयोग प्राप्त ज्यांच्याकडून झाला आहे आता त्यांचा उल्लेख आहे. जे श्री सतीश मामा हिंगे आणि त्याचबरोबर सुरेशदाजी गलधर असतील, माऊली असतील, ही सगळी मंडळी इथे राहणारी आणि खूप सुंदर बरं का. मला एवढंच म्हणायचं की आपण प्रपंचातली वाटचाल करत असताना ज्यांना परमार्थ घडतोय, प्रपंचातली वाटचाल ज्यांना परमार्थ घडतोय त्याच्यासारखं भाग्यवान नाही. आमचे शिरोडचे हरिभक्तीपरायण थोरात बापू आणि त्यांच्याबरोबर काका आलते गोमळवाड्याला सावता महाराजांच्या सप्ताहात समोर बसलेले. बरोबर आहे ना? हा मला नाव आठवणा पण लक्षात असतं शिंदे काका असं आहे. म्हणून अशी सगळी तुम्ही मंडळी सतीश मामाचं पुन्हा यांचं सुरेशदाजीचं यांचं मोठं सहकार्य शुक्ल भारती बाबांच्याही बारेमध्ये आणि आपल्या श्रीराम संस्थान सद्गुरू भागवत बाबांच्याही सेवा कार्यामध्ये फार मोठ्या योगदानाचा वाटा असतो. आणि परमार्थ हा प्रपंचात कसा प्रपंच चाललाय यापेक्षाही या परमार्थ कसा करता येईल हे सुविचार हे कार्य यांच्याकडे असतं. आज शुक्ल भारती बाबाच्या पुढे वाटचालीस आज आमचे गुरुबंधू आदरणीय संतोष भारती बाबा यांनी खूप गोड अशा प्रकारचं मठाचं सर्वांना आपुलकी प्रेम भावाने चाललेलं आहे बरं का. आणि त्यांच्याही या कार्यामध्ये आपल्या इथं सर्वच रहिवासी मुंगसवाड्यातली तर आहेतच, पण त्यांचे संघ सहकारी जे जे कोणी असतील त्यांचंही मोठं सहकार्य असतं. असंच आनंदाने संचालन करा. बाकी काय नाही. मानवता ही सर्वात श्रेष्ठ आहे बरं का. मानवता ही सर्वात श्रेष्ठ आहे आणि ती जर ज्याच्याकडून जोपासण्यात येत असेल तर तो एक भगवंताचा अंश आहे, तो एक संतांचा आचार आणि विचार आहे. आणि तो कोणालाही बाजारात कुठेही मिळत नाही, कोणालाही अंगीकारता येत नाही. लक्षात घ्या. आणि एक कुठेही मिळालं असतं कोणाला जमलं असतं तर काहीच उपयोग नाही. लक्षात घ्या. म्हणून प्रति सप्ताहाला जे लक्ष्मीभुवनचे तांबे मामा सुद्धा दरवर्षी मी पहिल्या कीर्तनाला आलतो तेव्हाही उपस्थित होते, आजही उपस्थित आहेत. पुन्हा आमचे आजोबा आलेले आहेत श्री कुंडलिक भाऊ खोले, हेही आज उपस्थित कीर्तनाला आलेले आहेत. अशी सर्वची सर्व मंडळी मला ज्यांची नावं परिचित आहेत त्यांचा उल्लेख केला म्हणजेच बाकीच्यांचा काही नाराज असं नाही. बाकींच्या विषयी सुद्धा मला तेवढीच आपुलकी आहे. आपण असंच हे कार्य उत्तरोत्तर मोठं गोडव्याने चालत राहावं एवढं बोलून मी माझ्या या कीर्तन सेवेला पुन्हा समर्पण भावाने देवाच्या चरणी समर्पण करतो. आमच्या आळंदीकर गुरुबंधूला सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद देतो. असा मृदंगाचारी इथे सुंदर वाजवलंय महाराज, आहे का नाही? पुन्हा तहान नाही, भूक नाही, काही विचार केलाय का? आता जी जेवलीत कीर्तनाच्या आधी थेट सकाळीच जेवणार आहे पुन्हा काय, आहे का नाही? सकाळीच जेवणार ते. आणि तुम्ही मस्त खात जायचं. पकवान वाजवायचं म्हणलं का बस काय केलं पाहिजे? जेवण केलं पाहिजे. असं हे पकवायचे कधी पण असेच राहते बघा. पकवाया माणसांनी खाल्लं पाहिजे, त्यांच्या खिशात सुका मेवा असला पाहिजे.
बरोबर आहे का नाही? आणि मग पक्वाज या माणसाने जर खाल्लं तर बलवान होतो आणि बलवान त्याला बलच लागत आहे वाजवायला. साऊंड सिस्टम सुद्धा सुंदर आहे. विठ्ठल परमात्म्याच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन शिवेला पूर्ण विराम देतो. माझ्या सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, शिवेला पूर्ण विराम देतो. काही चुकलं असेल क्षमस्व असावं. जे बरोबर आहे ते गुरुजनांचं आहे. आणि जीवी धरून एकच कीर्तनातलं तुम्हाला काहीही लक्षात राहत नाही आम्हाला माहिती. कारण फक्त कीर्तनात एवढंच लक्षात ठेवा, आजपासून देवाचं नाव घेतल्याशिवाय झोपायचं नाही आणि नाव घेतल्याशिवाय अंथरून सकाळी सोडायचं नाही. ठरलं ना आता? बस सगळ्यांनी लहान थोरांनी. तुम्ही म्हणाल महाराज आजपासून हा नियम आम्ही करू, काय फल मिळेल? त्याचं उत्तर सांगतो मी माऊलीच्या भाषेत, माझ्या नाही. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीला. ज्याला जे पाहिजे ते भगवंत देईल. पण एवढा नियम करील तो, याला आपल्या कामाचा वेळ खर्च होत नाही, याला आपल्याला तिकीट लागत नाही, याला आपल्याला कोणाला विचारायची गरज नाही, याला कोणी आपल्याला जर आपण नाव घेतलं तर कोणी बोलणार नाही, असं काही नाही. बघा आपण हे घेऊ शकतो झोपण्यापूर्वी आणि उठल्या नंतर. झोपीत घेऊ, झोपीत घेणार आहे. हा नियम केला तर झोपीत सुद्धा नाव आल्याशिवाय राहणार नाही. हे कोणी सांगितले? त्यांच्या नावाचं भजन करा. ज्ञानेश्वर